पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। E20 धोरणाविरोधात काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। थेट जाऊया पुण्यात E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातील गुडलक चौकात जुन्या गाडीचं श्राद्ध घालून युवक काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल गाड्या खराब होऊन सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असल्याचा आरोप यात करण्यात आलेला आहे। टू व्हीलर बाईक आणि नागरिकांच्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या प्रकारांमुळे मेंटेनन्सचा खर्च वाढत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। त्यामुळे गुडलक चौकात प्रतिकात्मक जुन्या गाड्यांचं श्राद्ध घालून काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। सारे भ्रष्टाचारियों के विरुद्ध में बोलो स्वाहा, पेपर लीक करने वाली सरकार के विरुद्ध बोलो स्वाहा, जोर से स्वाहा बोलो। सारे पेपर लीक करने वाले भ्रष्टाचारियों के विरुद्ध में बोलो स्वाहा, इथेनॉल मिक्स करके पेट्रोल देने वालों के विरुद्ध में बोलो स्वाहा। कार्बोरेटर जी को जंग लगने की वजह से उस भ्रष्टाचारी मंत्रियों के विरुद्ध में बोलो स्वाहा। रबर सील हमारे जाने की वजह से, जिनके वजह से इतना बोलो स्वाहा, अच्छे दिन स्वाहा। गृह मंत्री जो हमारे आने वाली पुण्यात E20 विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। जुन्या गाड्यांचं श्राद्ध घालून हे आंदोलन केलं जात आहे। गुडलक चौकात हे आंदोलन सुरू आहे। केंद्र सरकारच्या E20 या धोरणामुळे गाड्यांचा मेंटेनन्स खर्च वाढतोय, गाड्या खराब होत आहेत असा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे। आणि त्याच विरोधात E20 विरोधातच युवक काँग्रेसचं हे आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे। गुडलक चौकामध्ये टू व्हीलर बाईक आणि नागरिकांच्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या E20च्या वापरामुळे खर्च वाढलेला आहे। त्या गाड्या खराब होत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून केला जातोय आणि त्यामुळेच प्रतिकात्मक जुन्या गाड्यांचं श्राद्ध घालून काँग्रेसकडून केंद्र सरकारचा आणि त्या E20 धोरणाचा विरोध केला जातोय। काँग्रेसकडून अनोखं आंदोलन करण्यात येतंय। पेट्रोलमध्ये जे 20% इथेनॉल मिक्स केले जात आहे आणि त्यामुळे गाड्या खराब होत असल्याचा आरोप जो आहे तो युवक काँग्रेसकडून केला जातो। या ठिकाणी होम हवन केलं जातं आणि हे प्रतिकात्मक आंदोलन करत या E20 धोरणाचा निषेध करत असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। खरं तर हे अनोखं आंदोलन जे आहे ते युवक काँग्रेसच्या वतीने केले जाते। माझ्यासोबत युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। अनोखं आंदोलन करताय, गाडीचे जुने स्पेअर पार्ट या ठिकाणी आणलेले आहेत, पूजन देखील चालू आहे। काय नेमकं सांगू इच्छिता? ही जनसामान्यांची खरी समस्या आहे। गाड्या घेतात लोक, हप्ते भरतात, त्याच्यात जे पेट्रोल सरकार अवेलेबल करते ते E20 मिक्स पेट्रोल आहे आणि त्याद्वारे हे पार्ट सगळे खराब होतात। खराब झाले की तो माणूस म्हणतो सर्व्हिसवाला की 3 महिन्यात 6 महिन्यात पार्ट बदलला की परत नवीन पैसे, परत नवीन पार्ट। म्हणजे इथेनॉल मिश्रित हे जे काही पेट्रोल आहे हे खरंच त्या गाड्यांना कॅपेबल आहे की नाही याचा अभ्यास या मंत्रालयाने केला होता की नाही, आणि जे त्या मंत्रालयाचे मंत्री नाहीत ते त्याचं प्रमोशन करतात। म्हणून गडकरी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप देखील या ठिकाणी आहेत। दादा, आंदोलन करता हे स्पेअर पार्ट जुने घेऊन आलाय, गाडीची टाकी घेऊन आलाय, काय सांगायचं? नितीन गडकरींची कृपा आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर मुठभर मंत्र्यांची घरं भरण्याचं काम ते करतात। नितीन गडकरींच्या कुटुंबातल्या सदस्यांना इथेनॉईलमुळे फायदा मिळावा म्हणून त्या ठिकाणी इथेनॉईल मिक्स करण्यात आलं। पेट्रोल डिझेलमध्ये हे इथेनॉईल नाही का मिक्स केल्यामुळे गाड्या बिघडतात, गाड्या खराब होतात, त्याची विल्हेवाट लावली जाते। इथं आपण बघतो स्पेअर पार्ट ज्या इथेनॉईलमुळे आमच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट बिघडलेत त्या ह्या नाही का स्पेअर पार्टचा जबाबदार नेमकं कोण आहे? या ठिकाणी नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी दोन्ही जबाबदार। नरेंद्र मोदींनी कुठेतरी आपल्या मंत्र्याला फायदा मिळावा म्हणून इथेनॉईल नाही का कंपल्सरी केलं। त्या इथेनॉईलचा फायदा हा नितीन गडकरींच्या मुलाच्या नाही का कंपनीला मिळतोय म्हणून त्या ठिकाणी कंपल्शन झालं आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी असे स्पेअर पार्ट आमचे बिघडत। आमचं म्हणणं आहे आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर जसं आम्हाला शुगर फ्री आणि विदाऊट शुगर हे प्रोडक्ट खाण्याची जी काय मुभा मिळते
तसंच आम्हाला आमच्या नका गाड्यांमध्ये गडकरींकडून स्पष्ट केलेलं आहे की ज्यांना ओरिजिनल पेट्रोल घ्यायचं, इथेनॉल मिक्स नको, त्यांनी जास्त पैसे देऊन ते पेट्रोल घ्यावं. असं नाहीये ना. तुम्ही पुण्यातल्या पंपावर जा, कुठेही विदाऊट इथेनॉल किंवा विथ इथेनॉल असा कुठंच फरक केला जात नाही. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की इथं कुठेतरी सरकार आपल्या मंत्र्याच्या फायद्यासाठी आमच्या घरातल्या गाड्यांची अर्थात आमच्या आर्थिक सुबत्तेशी नका या ठिकाणी त्या कुठेतरी खेळत आहे. त्यामुळे आमचं नुकसान होतंय, हा आमचा थेट आरोप आहे. नक्कीच या आपण पाहतो की या ठिकाणी पूजा चालू आहे, नैवेद्य आणला गेलाय. काय नेमकं नैवेद्य वगैरे आणलाय, पूजा करताय काय? नाही बघा, E20ची मागणी ही कोणीच केलेली नव्हती. ही लादलेली आहे काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठी, पैशांसाठी. याबद्दलची भूमिका सरकारने कधी स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं. आता गडकरी येऊन देतात, गडकरी मंत्री आहेत का तर नाही. त्यामुळे युवक काँग्रेसने जे आहेत ही त्यांचा निषेध म्हणून आम्ही इथं आंदोलन करतोय आणि श्राद्धार्पणाचा कार्यक्रम केलेला आहे. आता ह्याच्यामुळे कित्येक कोटींचा, शेकडो कोटींचा लोकांचं नुकसान होणार आहे, गाड्यांचं नुकसान होणार आहे, मायलेज कमी झालेलं आहे. याला जिम्मेदार कोण, याला जबाबदार कोण? सरकार. परंतु याच्यावर काहीही भूमिका सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यात येत नाही. तुम्ही त्याच्यावर बरेचसे अजून इन्व्हेन्शन आणि आपण म्हणतो काय म्हणतो काम होणं आवश्यक होतं, पण ते कामही त्याच्यावर झालेलं नाही आहे. मग आता नेमकं तुम्ही नैवेद्य आणलाय, होम हवन करताय, काय नेमकं याच्यातून काय सांगायचं तुम्हाला? आम्हाला हे सांगायचं की आता गाड्यांचं जे नुकसान झालेलं आहे, आमच्या गाड्यांचे जे निधन झालेलं आहे, गाड्यांचे जे पार्ट्स आहेत, स्पेअर पार्ट्स आहेत, ते खराब होत आहेत. तर त्यांना आम्ही श्राद्ध घालतोय की बाबा तुमच्या आत्म्याला शांती मिळू. म्हणजे गाड्यांचं श्राद्ध घालताय या ठिकाणी स्पेअर पार्ट. गाड्यांच्या स्पेअर पार्ट्स जे इथेनॉलच्या वापरामुळे नुकसान होत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आणि हे इथेनॉल धोरण बदलण्यात यावं असं तुमची मागणी? 100% ह्याचा फायदा कोणाला आहे? ह्याचा फायदा कोणालाच नाही. ऑटोमोबाईल कंपनींनी सुद्धा याला विरोध दर्शवलेला आहे. बरेचसे रिपोर्ट सुद्धा आलेले ते याच्या निगेटिव्ह आलेलं आहे. परंतु सरकार त्याबद्दल काहीच बोलत नाही, कारण फक्त त्यांना पैसे आणि इन्कमिंग हेच त्यांचं धोरण असणार आहे. पुन्हा एकदा पूजा चालू होते. आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणाहून मंत्र म्हटले जात आहेत आणि ही सगळी पूजा युवक काँग्रेसकडून मांडली गेलेली आहे. गाडी देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि युवक काँग्रेसकडून सांगितलं जातं की E20 पेट्रोलमुळे जे आहे ते गाड्यांमध्ये खराबी येत आहे, गाड्या बिघडत आहेत आणि हे E20चं इथेनॉलचं जे पेट्रोल आहे ते धोरण बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी सध्या युवक काँग्रेसकडून केली जाते. आणि पुण्यातील गुडलक चौकामध्ये हे असं सगळं अनोखं आंदोलन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.